प्रिय बंधू भगिनींनो, प्रभूचं दास या नात्याने मी आज सर्वांचं प्रेमाने स्वागत करतो. देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण निश्चितच उत्सुक झाले असणार. आज पवित्र वार आहे आणि हा पवित्र वार आपण पवित्रतेने पाळण्याचा मानस केलेला आहे, यावर माझा विश्वास आहे. आज मी आपल्यासमोर पुनरपी एका नवीन विषय घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे. माझा आजचा विषय आहे अभिमान वधस्तंभाचा. अभिमान वधस्तंभाचा हा आजचा माझा विषय आहे. मित्रो, ह्या जगामध्ये मनुष्य हा वेगवेगळ्या गोष्टीचा अभिमान बाळगत असतो. कोणी पैशाचा, त्याच्या जीवनामध्ये पैसा हा सर्वस्व त्याचा असतो. पैशामुळे कोणतीही वस्तू मी प्राप्त करून घेऊ शकतो असा त्याचा समज असतो. कोणी जमीन जुमल्याचा अभिमान बाळगत असतो. आमच्याकडे प्लॉट आहे, फ्लॅट आहे, बंगला आहे, बागायती शेती आहे, यांचा आम्हाला अभिमान वाटतो असं म्हणणारा हा एक दुसरा गट आहे. तिसरा गट हा आहे की ते आपल्या उच्च शिक्षणावर त्यांना अभिमान असतो. आम्ही PhD झालो, आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहोत. शिक्षण घेणं ही चांगली बाब आहे, त्याच्या विरुद्ध मी नाही, परंतु त्याचा अभिमान बाळगाचा हे उचित वाटत नाही. परमेश्वराने ज्ञान जे मनुष्याला दिलेलं आहे ते अगाध आहे. एक सायंटिस्ट म्हणतो त्याचा एक अंश आम्ही त्याचा उपयोग करत नाही. जर आमच्या बुद्धिमत्तेचा, ज्ञानाचा आम्ही एक अंश त्याचा उपयोग करत नाही, तर आम्ही त्याचा अभिमान का बाळगावा? काही चौथा गट आहे, ते आपल्या पोझिशनचा अभिमान बाळगणारे असतात. मी या खात्यामध्ये या पोस्टवर काम केलं, एवढ्या वर्षाची माझी सर्व्हिस झाली, मी असं केलं, मी तसं केलं, या पदावर मी कामं केले, याची प्रौढी ते मारत असतात आणि समाजामध्ये स्वतःचं एक स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. असे हे 3-4 गटामध्ये लोक आम्हाला या जगामध्ये पाहावयास मिळतात. यावेळेस मी आपलं लक्ष पवित्र शास्त्राकडे वळू इच्छितो. पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा आम्ही कधी अभ्यास करतो. त्यांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये आम्ही मनन करतो. त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याचा आम्ही अभ्यास करतो. त्यांचा स्वभाव कोणत्या प्रकारचा आहे त्याचा आम्ही अभ्यास करतो. त्याच्याकडून आम्हाला काय शिकायला मिळते, त्याच्या जीवनाकडून काय आमच्या जीवनासाठी लागूकरण आहे याचा सुद्धा आम्ही अभ्यास करत असतो. आज मी आपलं लक्ष पौलाकडे केंद्रित करत आहोत. हा, मला माहीत आहे मागच्या रविवारी आपण अंधारातून प्रकाशात या विषयावर मनन केलेलं आहे आणि त्यामध्ये मी शौलाचा पौल कसा झाला, त्याचं परिवर्तन कसं झालं
त्यांनी अद्वितीय जे कार्य केलं त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे. तो रक्तसाक्षी कसा झाला हे आपण पाहिलेलं आहे. आज त्याच पौलाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. पौल साधू काय म्हणतो हे आपण मग बघूया. त्यासाठी आपल्याला गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 14व वचन हे वाचावं लागेल. आपण वाचूया. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचे अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावरला खिळलेले आहे. गलती 6:14 मध्ये पौल साधू स्पष्ट रीतीने सांगतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. पौल साधू अभिमान बाळगतो वधस्तंभाचा आणि तो या ठिकाणी स्पष्ट रीतीने विधित करत आहे, मी त्या वधस्तंभाचा अभिमान बाळगतो. मला येशूच्या वधस्तंभाचा अभिमान वाटतो असं तो स्पष्ट रीतीने सांगतो. या जगात काही जण वधस्तंभाची निंदा करतात. ते येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूला किंवा त्याच्या बलिदानाला तुच्छ असं समजतात. येशूच्या वधस्तंभाची गोष्ट ऐकून उपहास करतात. इतकंच नव्हे तर काही जण त्यांच्या जीवनामध्ये बदल न झाल्यामुळे ते रडत असतात. त्यांना वाटते की आमच्या जीवनामध्ये बदल व्हावा, पण येशू हा त्यांच्या जीवनात न आल्यामुळे ते रडत असतात. वेगवेगळ्या समस्याला ते सामोरं जातात. वेगवेगळ्या अडचणी त्यांच्या समोर असतात. वेगवेगळे प्रश्न त्यांच्या समोर असतात. आणि शेवटी काय, या जगामध्ये परमेश्वर नाही असं टाळं फोडून सांगू लागतात. मित्र हो, येशूच्या वधस्तंभामुळे अनेक जण आपल्या जीवनामध्ये ठोकरा खातात. अनेक जण येशूला चांगला आपला गुरु किंवा शिक्षक सुद्धा मानतात. त्याच्या तत्वज्ञानाने ते भारावून जातात. कारण येशू ख्रिस्ताचे जे तत्वज्ञान आहे ते जगामध्ये सर्व तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ असं तत्वज्ञान आहे. आणि त्या तत्वज्ञानाने ते भारावून जातात अनेक जण. परंतु त्या येशूचा ते स्वीकार करत नाही. येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून आपल्या हृदयात ते जागा देत नाही. देव जो बाप, देव जो पवित्र आत्मा, या त्रेक देवाच्या नावाने ते बाप्तिस्मा घेत नाही. प्रभूचा उघड रीतीने स्वीकार करत नाही. वधस्तंभावर येशू पाप्यासाठी मेला हे ते मान्य करत नाही. मित्र हो, की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जो आला तो पापी लोकांसाठी आलेला आहे. आणि त्या पापी लोकांमध्ये मी एक आहे आणि माझ्यासाठी तो मेला. हे जे सत्य आहे, हे सत्य ते स्वीकारत नाही. ते वधस्तंभाची निंदा करतात. परंतु पौल म्हणतो, मी येशूच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगतो.
निंदा करणारे जे लोक आहे ते वेगळ्या गटामध्ये मोडतात आणि येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगणारा जो गट आहे या जगामध्ये मित्र हो, तो वेगळा गट आहे. आणि त्यामध्ये पौल साधू हा स्पष्टरीतीने, हे जाहीररीतीने तो प्रगट करतो गलतीकारास पत्रामध्ये की मी वधस्तंभाचा अभिमान बाळगतो. आम्ही सर्वजण बुद्धिवादी आहोत. आमच्या समोर हा एक प्रश्न उत्पन्न होतो की पौलाजवळ इतर काही गोष्टी अभिमानासाठी नव्हत्या का? अशा कोणत्या इतर काही बाबी नव्हत्या काय? फक्त तू वधस्तंभाचाच अभिमान बाळगतो? इतर गोष्टी त्याच्याकडे नसल्यामुळे तो वधस्तंभाचा अभिमान बाळगत असावा असं काही आहे का? नाही मित्र. पौलाकडे अनेक गोष्टी होत्या की पूर्वी त्याला त्या गोष्टीचा अभिमान वाटत होता. ज्यावेळेस तो शौल होता त्यावेळेस त्याला त्या गोष्टीचा अभिमान वाटत होता. पण ज्यावेळेस तो पौल झाला, म्हणजे शौलाचा पौल झाला, त्यानंतर त्या गोष्टी त्याला तुच्छ वाटू लागल्या आणि त्याला अभिमान वधस्तंभाचा वाटू लागला. चला या आपण काही पौलाजवळ कोणत्या अभिमानासाठी कोणत्या गोष्टी होत्या ते आपण बघूया. तो बुद्धिमान मनुष्य होता. त्याला लहानपणापासून चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यात आलं होतं. कट्टर यहुदी असून बन्यामिनी वंशाचा तो होता, ही दुसरी बाब. परुषी, स्वतः हा परुषी होता. परुषी म्हणजे धार्मिक शिक्षण देणारा. अशा व्यक्तीला समाजात मोठा मान होता. फिलिप्पे करासपत्र 3 अध्याय 4 ते 8 ह्या वचनामध्ये ही बाब विदित करण्यात आलेली आहे. उच्च शिक्षण हा झालेला गृहस्थ हा होता. 5वी बाब, तो रोमी नागरिक होता. त्या काळात रोमी साम्राज्य सर्व जगात शक्तिमान राज्य समजले जात होते. त्यांचं रोमी नागरिकत्व मिळण्यासाठी अनेक लोक मोठ्या प्रमाणामध्ये पैसा सुद्धा द्यायला तयार होते. कारण नागरिकत्व त्यांना फार मोठं वाटत होतं, रोमचा नागरिक असणं. आणि हा जो होता पौल हा रोमचा नागरिक होता. त्याचे जे शिक्षण आहे गमलियल याच्या देखरेखीखाली हे झाले होते. नियमशास्त्राचं त्याला मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान देण्यात आलं होतं. आणि हा जो त्याचा शिक्षक आहे हा उच्च कोटीचा शिक्षक होता आणि हा सुद्धा परुषी होता, म्हणजे धार्मिक शिक्षण देणारा ही व्यक्ती होती. आणि त्यामुळे नियमशास्त्राचं काटेकोर रीतीचं शिक्षण पौलाला हे प्राप्त झालं होतं. आणि ह्या 6 गोष्टी पौलाजवळ या अभिमान वाटेल अशा होत्या. परंतु आम्ही पाहतो, मागच्या रविवारी आपण पाहिलेलं आहे अंधारातून प्रकाशात, त्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की शौलाचा तो पौल कसा झाला. दिमिश्काच्या वाटेवर प्रभू येशू हा त्याला भेटला. प्रभू येशूने त्याला दर्शन दिलं.
त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन झालं आणि येशूने त्याला आपल्या जवळ घेतलं. त्यावेळेस तो ख्रिस्तमय झाला. ज्यावेळेस तो ख्रिस्तमय झाला त्यावेळेस ह्या ज्या जगिक गोष्टी त्याच्या जवळ होत्या, पूर्वी त्या गोष्टीचा त्याला अभिमान वाटत होता, त्या गोष्टीला तो तुच्छ मानू लागला. येशूचा वधस्तंभाचा त्याला अभिमान वाटू लागला. पौलाला येशूच्या वधस्तंभाबद्दल अभिमान बाळगण्याची कोणती कारणे होते? दुसऱ्या विभागामध्ये मी आपल्याला घेऊन जात आहे. आपल्यासमोर मी प्रश्न हा ठेवलेला आहे, पौलाला येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाबद्दल अभिमान बाळगण्याची कोणती कारणे होते? मित्रो, ती कारणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्या कारणाकडे आपण जाऊया. योहान 3:16 या वचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? बहुतेक आपल्या सर्वांचं पाठ असेल. देवाने जगावर एवढी प्रीती केली की पुन्हा मी वाचतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन हे प्राप्त व्हावे. हे जे वचन आहे हे लहानपणापासून आम्ही वाचतो. अनेकांच्या तोंडपाठ सुद्धा हे वचन आहे. परमेश्वराच्या दृष्टीसमोर पापापेक्षा अधिक धृणात्मक दुसरे काहीही नाही. तो मनुष्यावर प्रेम करतो. तो मनुष्यावर प्रेम करतो आणि त्याचमुळे त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला, यासाठी की जो कोणी त्याचा विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त होईल. पापाचा दंड भयंकर आहे, परंतु परमेश्वराचे प्रेम खूप महान आहे. त्याने आपल्या एकुलता एक पुत्राला या जगात पाठवले, यासाठी जगातील सर्व पापी मनुष्याचे पाप त्याने आपल्या खांद्यावर घ्यावे. आपल्या सर्वांसाठी वधस्तंभावरील मरण त्याने सहन करावे. यावरून परमेश्वराचे प्रेम हे प्रगट होते. रोम 5:8 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. काय सांगण्यात आलेलं आहे? आम्ही सर्वजण पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. हे त्याच्या प्रीतीचं हे प्रमाण आहे. त्याने आपला प्राण आमच्यासाठी दिला. आपलं बलिदान त्याने आमच्यासाठी दिलेलं आहे. मित्रो, कुठेतरी मी असं वाचलेलं आहे कोणत्या तरी पुस्तकामध्ये. त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, एक गाव होतं. त्या गावामध्ये हा एक परिवार हा राहत होता आणि त्या परिवारामध्ये एक मुलगा होता. तो मुलगा आपल्या आई वडिलांबरोबर भांडण करून निघून जातो आणि निघून गेल्यानंतर तो आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर त्याला आपल्या आई वडिलांची आठवण येते. मी जे केलं ते अयोग्य केलं. जर माझे आई वडील या ठिकाणी असते तर त्यांनी मला कुठेतरी डॉक्टरकडे नेलं असतं, कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असतं.
परंतु आज मला पाहायला सुद्धा कोणी येत नाही. मी जिवंत आहो, मेलेला आहे, मी आज जेवण केलं किंवा न केलं, कोणी विचारपूस करत नाही. त्यावेळेस त्याला तीव्रतेने आपल्या आईवडिलांची आठवण होते आणि तो आपल्या आईवडिलाला पत्र पाठवतो आणि तो आईवडिलाला सांगतो, मी जे माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे ते उचित केलं नाही. मी अयोग्य गोष्टी केल्या. आयुष्यभर तुम्ही मला लहानाचं मोठं केलेलं आहे. ज्यावेळी तुमचं म्हातारपण आलं त्यावेळेस मी तुम्हाला सोडून गेलो. माझं कर्तव्य, माझी जबाबदारी मी विसरलो. मला त्याबद्दल खेद होते, दुःख होते. मी आपल्याकडे पुनरपी येऊ इच्छितो, पण तुम्ही मला क्षमा कराल का? माझ्यासमोर हा प्रश्न उत्पन्न होतो. जर तुम्ही मला खरोखर क्षमा करत असाल, कारण मी आज खरोखर पश्चातापी झालेला हो. मी तुमच्याकडे येऊन तुमची सेवा करू इच्छितो. मला ती सुवर्ण संधी आपण देऊ शकाल का? जर आपली तयारी असेल तर गावाच्या कोपऱ्याला एक उंबराचं झाड आहे. गावाच्या वेशीवर ते झाड आहे. त्या झाडाला तुम्ही एक पांढरा कपडा लावा. मी ती बघेल आणि जर कपडा नसेल तर मी माझं तोंड तुम्हाला दाखवणार नाही. मी निघून जाईल. तुम्ही मला माफ केलं नाही असं मला वाटेल. आई वडिलांना ते पत्र मिळालं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू मोठ्या प्रमाणात वाहू लागले. आमचा मुलगा हा घरी येऊ इच्छितो. ते गावाच्या वेशीवर जातात आणि त्या ठिकाणी पांढरे विपुल कपडे ते लावतात. मोठ्या प्रमाणात पांढरे कपड्याने ते झाड ते लपेटून टाकतात. तो मुलगा कसा तरी चालत चालत गावाच्या वेशीजवळ येतो. त्याला त्या ठिकाणी एक नाही तर कितीतरी पांढरे कपडे झाडावर बांधलेले दिसून येतात. तो त्या ठिकाणी आक्रोश करून रडू लागतो. मित्र, ते आनंदाचे अश्रू असतात. त्याला समजलं की आपले आई वडील आपल्या विपुल आज सुद्धा प्रेम करतात. आई वडील कधी कधी रागवतात. मुलांच्या चांगल्या गोष्टीसाठी ते रागवतात. त्यांना तो अधिकार असतो. पण तो अनेक वेळेस तरुण मुलांना आईवडील रागवलेलं आवडत नाही. तो त्यांना अपमान वाटतो, मानहानी वाटतंय आणि क्रोध येतो. त्या तरुणाला आपली चूक कळून आली. तो आपल्या घराकडे आगेकूच करतो. आई वडील दारात उभे असतात. ते पाहतात की आपला मुलगा येत आहे. पूर्ण शक्तीने आई वडील धावत धावत आपल्या मुलाकडे जातात. त्याला प्रेमाने मिठी मारतात. त्याची कीस घेतात. त्याच्या डोक्यावरून पाठवून प्रेमाने हात फिरवतात.
मित्रहो, त्या वधस्तंभातून याच प्रकारचे येशूचे मानवावरील प्रेम हे प्रगट होते. जगातील प्रत्येक मनुष्यासाठी येशूने वधस्तंभावरील मरण स्वीकारले. यासाठी आपल्या पापाची क्षमा आम्हास प्राप्त व्हावी. हे सत्य पौलास प्रगट झाले. येशूचा वधस्तंभ त्याच्या प्रेमाचं निशाण आहे. हे सत्य त्याला गवसलं. ते सत्याचा त्याने स्वीकार केला की प्रभू येशू ख्रिस्त हा मानवावर प्रेम करतो आणि त्यामध्ये मी सुद्धा एक व्यक्ती आहे की तो माझ्यावर सुद्धा अलोट प्रेम करतो आणि त्यामुळे त्याचं दर्शन मला झालं. स्वतःला तो भाग्यवान समजतो आणि म्हणूनच मित्र हो, पौलाला अभिमान वधस्तंभाचा वाटतो. दुसरं कारण, येशूचा वधस्तंभ शांतीची वार्ता आहे. येशूचा जो वधस्तंभ आहे हा शांतीची वार्ता आहे. हे जग जे आहे आज आम्ही पाहतो सर्वीकडे प्रत्येक देशामध्ये अशांतता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शांतीसाठी प्रत्येक व्यक्ती टाहो फोडतो, कारण त्यांना शांती पाहिजे. करोना महामारीने लोकांना त्रस्त केलेलं आहे. हजारो लोकांचे जॉब गेलेले आहे. लाखो लोक मृत्यू पावलेले आहे. आर्थिक संकट अनेक परिवारामध्ये उत्पन्न झालेलं आहे आणि त्याच युद्धाचे वारे सुद्धा मोठ्या गतीने हे वाहत आहे. आमच्या जीवनाचं काय होईल हा प्रश्न पुढे उत्पन्न होतो. प्रभू येशू ख्रिस्त हा शांतीचा दूत आहे. मनुष्य व परमेश्वर यांच्यामध्ये वधस्तंभामुळे शांतीची स्थापना झाली आहे. मित्र हो, मला सांगू द्या, आपण देवाचे मुलं आहात. जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा मुलगा किंवा मुलगी असते त्या व्यक्तीला प्रभूची शांती त्यांच्या जवळ असते. तो स्पष्ट म्हणतो की तुम्ही अस्वस्थ होऊ नका, बेचैन होऊ नका. याही परिस्थितीमध्ये त्याचा गोड संदेश आमच्यासाठी आहे. आम्ही अस्वस्थ होऊ नये, आम्ही बेचैन होऊ नये. योहानाचा 14वा अध्याय मित्र हो, आपल्याला वेळ मिळतो तर निश्चित तो वाचा. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबद्दल काय सांगत आहे. तो आपल्या सोबत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या सोबत आहे, कारण मनुष्य व परमेश्वर यामध्ये वधस्तंभामुळे शांतीची स्थापना झाली आहे. म्हणजेच मनुष्य आणि परमेश्वर यामध्ये वधस्तंभ आला. म्हणजेच मनुष्य आणि परमेश्वर यांचा मिलाप झालेला आहे. जर मनुष्य आणि परमेश्वर यांचा मिलाप झालेला आहे, तो वधस्तंभ आम्ही जर स्वीकारलेला आहे, तर मित्र हो, प्रभूची शांती तुमच्या बरोबर आहे. तुम्ही अस्वस्थ होऊ नका. जे प्रभूचे मुलं आणि मुली आहे त्यांच्या सोबत
प्रभूची शांती आहे. मनुष्यामध्ये व परमेश्वरामध्ये मनुष्याने जी पापाची आड भिंत उभी केली होती ती येशूने वधस्तंभावर आपले बलिदान देऊन तोडून टाकलेले आहे. आम्ही स्वइच्छेने पापाची एक भिंत उभारलेली आहे, स्वइच्छेने. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ती पापाची भिंत ही पाडून टाकलेली आहे. आणि त्यामुळे परमेश्वराबरोबर आमचं मिलन झालं. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलं. आणि त्यामुळे आमचं परमेश्वराबरोबर आमचं मिलन झालं. त्याने मनुष्याच्या पापाबद्दल आपले रक्त सांडून पूर्ण किंमत ही मोजलेली आहे. आम्ही केलेल्या पापाची पूर्ण किंमत आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने ही मोजलेली आहे. यावेळेस आपण इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय 13 ते 16 ही वचनं वाचूया. त्याचप्रमाणे कलसे 1 अध्याय आणि 20 वचन वाचूया. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाले आहात. कारण तोच आमची शांती आहे. त्याने दोघांना एक केले आणि मधली आड भिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र नाहीसे केले, ह्यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. कलसईकरास पत्र 1 अध्याय त्याचे 20 वचन. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. थँक्यू. जे आम्ही त्याच्याबरोबर दूर होतो आणि निश्चित रीतीने आम्ही परमेश्वरापासून दूर होतो, येशूच्या रक्ताच्या द्वारे आज आम्ही जवळ आलेले आहोत. तो आपली शांती आपणाला देतो. तो वधस्तंभ हा शांतीची वार्ता आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वधस्तंभावर खेळला होता, ज्या वधस्तंभावर त्याने आपलं बलिदान दिलं होतं, रक्त सांडलं होतं, तो वधस्तंभ हा शांतीची वार्ता आहे. त्या वधस्तंभातून शांतीची वार्ता ही जगाला प्राप्त झालेली आहे. हे सत्य पौलाला प्रगट झाले आणि त्यामुळे तो अभिमान त्या वधस्तंभाचा बाळगतो. जो वधस्तंभ त्याच्या मौल्यवान रक्ताने लाल झालं होतं, त्याच्यासाठी, पौलासाठी आणि सर्व मानवासाठी त्यांनी आपलं रक्त सांडलं. त्या वधस्तंभावर, त्या वधस्तंभाचा त्याला अभिमान वाटतो. तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये मी आपल्याला घेऊन जाऊ इच्छितो. आपण पाहत आहोत की येशूचा वधस्तंभ बद्दल पौलाला का अभिमान वाटत होता. त्याची कारणे कोणती? 2 कारणे आम्ही पाहिलेली आहे. त्यात तिसऱ्या कारणाकडे आपण बघूया. येशूचा वधस्तंभ तारण प्राप्ती करण्यासाठी समर्थ
असा आहे. येशूचा वधस्तंभ तारण प्राप्ती करण्यासाठी समर्थ असा आहे. ज्या व्यक्तीचा पापामुळे नाश होत आहे त्यांना वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा वाटतो, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणा तो देवाचे सामर्थ्य असं आहे. हे करिंकरास पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि 18 वचनामध्ये सांगण्यात आलेले आहे. लूका वर्तमान याचा 13वा अध्याय आणि 3रं वचन आपण यावेळेस वाचूया. लूका वर्तमान याचा 13वा अध्याय आणि 3रं वचन आपण वाचू. मी तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. जर या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे, जर आम्ही पश्चाताप केला नाही तर काय काय लिहिलेलं आहे, तेव्हा तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. जर आम्ही पश्चाताप करणार नाही तर आमचा नाश हा अटळ आहे. आम्हाला पश्चातापी व्हायचं आहे. जे आम्ही पाप केलेले आहे त्या पापामुळे आमचा नाश हा अटळ आहे. जर आम्ही आमचे पाप पदरी घेतो तर आम्हाला सार्वकालिक जीवन हे प्राप्त होते. देवाच्या इच्छेनुसार तो मला येशूच्या द्वारे आपल्या पापाची क्षमा होऊन आम्हा तारण प्राप्त येशूच्या द्वारे होते. हे सत्य पौल साधूला समजले आणि त्यामुळे तो वधस्तंभाचा अभिमान बाळगतो. मित्रहो, पौल साधू हा वधस्तंभाचा अभिमान बाळगतो आणि म्हणूनच आजच्या विषयाला हे नाव मी दिलेलं आहे, अभिमान वधस्तंभाचा. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाचा अभिमान वाटतो काय? जे 3 सत्य पौल साधूला प्रगट झाले, जे त्यांनी स्वीकारले आणि तो त्याची साक्ष देतो, ते 3 सत्य आपण पाहिलेले आहे. पहिली बाब, येशूचा वधस्तंभ हा परमेश्वराचे प्रेमाचे एक निशाण आहे. हे सत्य, पहिलं सत्य आपण पाहिलं. दुसरं सत्यही पाहिलेलं आहे, येशूचा वधस्तंभ शांतीची वार्ता आहे. आणि तिसरं सत्य हे पाहिलं, येशूचा वधस्तंभ तारण प्राप्त करण्यासाठी समर्थ आहे. हे 3 सत्य मित्र पौल साधूला प्रगट झाले. ते 3 सत्य त्याने स्वीकारले आणि गलतीकरास पत्रामध्ये तो स्पष्टरीतीनेच विदित करतो. त्याला अभिमान जो वाटतो तो वधस्तंभाचा, प्रभू येशूच्या वधस्तंभाचा त्याला अभिमान वाटतो. मित्र हो, पौल हा एक बुद्धिमान व्यक्ती होता, एक विद्वान व्यक्ती होता, एक अभ्यासू व्यक्ती होता.
आणि त्यांनी हे केलेलं विधान आहे. त्याच्यामध्ये सत्यता होती म्हणून त्याने त्या गोष्टी स्वीकारल्या. त्याला अभिमान त्या वधस्तंभाचा वाटत होता. परंतु आज आम्हाला त्या येशूच्या वधस्तंभाचा अभिमान वाटतो का? आम्ही गळ्यामध्ये क्रॉस घालतो. वेगवेगळ्या दारूच्या अड्ड्यावर सुद्धा आपण वधस्तंभ पाहतो. आजकाल जे तरुण मुलं टी शर्ट घालतात, त्यांच्या पाठीवर किंवा छातीवर वधस्तंभ हाचं चित्र असते. मित्र, त्या वधस्तंभाला आम्ही अतिशय चीप केलेलं आहे, स्वस्त केलेलं आहे. तो वधस्तंभ आमच्या हृदयामध्ये आहे का? आज आपण आत्मपरीक्षण करूया. आत्मपरीक्षण करण्याचा आजचा दिवस आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताचा जर वधस्तंभ आमच्या अंतःकरणामध्ये असेल तर खरोखर ती आनंदाची बाब आहे. आम्ही त्याबद्दल परमेश्वराचा धन्यवाद करू, त्याची उपकार स्तुती करू. पण प्रभू येशूचा जर वधस्तंभ जर नसेल तर आम्ही प्रभू येशूचे पाय पकडूया, त्याच्यासमोर लोटांगण घेऊया, त्याला शरण जाऊया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दर्शन दे, ज्याप्रमाणे पौलाला त्याने दर्शन दिलं, साधू सुंदर सिंगाला त्याने दर्शन दिलं, माझ्यासारख्या सर्वसामान्य पापी व्यक्तीला त्याने दर्शन दिलं. आपल्याला पण तो दर्शन द्यायला तयार आहे. आपली इच्छा आहे का की प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आपल्याला व्हावं? चला या, तो वधस्तंभावर कडे आपण जाऊया. त्या वधस्तंभाच्या जवळ जाऊन आपण गुडघे टेकूया आणि प्रभूला आवाज देऊया की मज पाप्यावर दया कर. आपण प्रार्थना करू. प्रिय परमेश्वरा, गेल्या 2 रविवारपासून आम्ही पौलाच्या बद्दल ऐकत आलेले आहोत. अंधारातून तो प्रकाशात कसा आला हे आम्ही बघितलेलं आहे. तो त्या वधस्तंभाबद्दल अभिमानाने काय म्हणतो हे आम्ही बघितलेलं आहे. तुझ्या वधस्तंभाचा त्याला अभिमान वाटतो. प्रिय परमेश्वरा, आज त्या तुझ्या रक्ताने माखलेल्या वधस्तंभाच्या जवळ आम्ही येतो आणि तुला विनंती करतो, आम्हा पाप्यावर तू दया कर, आमच्या पापाची तू क्षमा कर, आम्हाला शुद्ध हृदय तू दे. आमच्या अंतःकरणामध्ये तुझं वास्तव्य असावं अशी आमची मनभावे तुझ्याजवळ प्रार्थना आहे. प्रिय परमेश्वर, हे शब्द अनेकांनी आपल्या अंतःकरणामध्ये उच्चारले असेल. अशा तुझ्या भावांवर आणि बहिणींवर तू कृपा कर, त्यांच्याकडे अवलोकन कर आणि त्यांच्या पापाची तू क्षमा कर. ज्याप्रमाणे
पौलाला येशू हा खऱ्या रीतीने सापडला, तो ख्रिस्तमय झाला, तसं प्रत्येक व्यक्तीला तो ख्रिस्तमय कर. आमची प्रार्थना ही तुझ्या समोर धूपासारखी येत आहे. आमच्या प्रार्थनेचा तू स्वीकार कर प्रभू येशूच्या द्वारे. आमेन. परमेश्वरापासून प्राप्त होणारा अनुग्रह आपण घेऊया. सर बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिली शांती तुमच्या अंतःकरणे व मने देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्व काळ तुम्हाच राहो. आमेन. प्रभू प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. आमेन.